महानगरपालिका जप्ती कारवाई तीव्र करणार, थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात। महानगरपालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम केली आहे। थकबाकीदार मालमत्ता धारकांना जानेवारी अखेरपर्यंत शास्तीमध्ये 100% सवलत देण्यात आलेली आहे। आतापर्यंत सुमारे 45,000 थकबाकीदारांनी याचा लाभ घेतला असून त्या माध्यमातून 4.60 कोटींची वसुली झालेली आहे। थकबाकीदारांकडून थंड प्रतिसाद असल्याने महानगरपालिकेने जप्ती कारवाई सुरू केली आहे। शास्तीमध्ये 100% सवलत घेण्यासाठी अखेरचे 3 दिवस शिल्लक राहिले आहे। त्यामुळे थकबाकीदार मालमत्ता धारकांनी सवलतीचा लाभ घेऊन तात्काळ थकबाकी कराचा भरणा करावा व जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे। महानगरपालिका प्रशासनाने 8 जानेवारी पासून 31 जानेवारी पर्यंत मालमत्ता कर वरील शास्तीमध्ये 100% सवलत दिली आहे। या काळात 8.18 कोटींची वसुली झाली आहे। त्यातील 3.58 कोटी रुपये शास्ती माफ करण्यात आली असून 4.60 कोटी रुपये वसूल झाले आहेत। केडगाव येथील मनपाच्या भाग्योदय शॉपिंग सेंटर येथील गाळेधारकांचे 15.50 लाख रुपये थकीत गाळे भाडे वसूल झाले आहे। अद्यापही 206 कोटींची थकबाकी आहे। सुमारे 75,000 थकबाकीदारांनी कर भरलेला नाही। शास्तीमध्ये 100% सवलत घेण्यासाठी अखेर 3 दिवस शिल्लक राहिले आहेत। थकबाकीदारांकडून थंड प्रतिसाद मिळत असल्याने महानगरपालिकेने जप्ती कारवाईची मोहीम हाती घेतली आहे। झेंडी गेट प्रभाग समिती कार्यालय अंतर्गत असलेल्या थकबाकीदारांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळालेला आहे। या प्रभागातील वसुली अत्यंत कमी आहे, त्यामुळे थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीस बजावण्यास सुरुवात करण्यात आली आहे। थकबाकीदार मालमत्ता धारकांनी शास्तीमध्ये 100% सवलत घेण्यासाठी अखेरचे 3 दिवस शिल्लक राहिले असल्याने तात्काळ सवलत घेऊन थकीत कराचा भरणा करावा, अन्यथा महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।